9 जानेवारी 2026 रोजी भारत सरकारने एक पब्लिक नोटीस जाहीर केलेली होती। त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला बीपीटीएच म्हणजे फिजिओथेरपी, बीओटीएच म्हणजे ऑक्युपेशनल थेरपीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नीट परीक्षा त्या विद्यार्थ्याला कंपल्सरी द्यावी लागणार होती किंवा मॅन्डेटरी केलेली होती। परंतु आता नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थकेअर प्रोफेशनच्या वेबसाईटवर आता एक पब्लिक नोटीस आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी करायचं आहे किंवा ऑक्युपेशनल थेरपी करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठीची नीट अनिवार्यता काढून टाकण्यात आलेली आहे। नीट यूजी एक्झाम मॅन्डेटरी नसल्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। नेमकी कारणं काय आहेत, यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये फिजिओथेरपीचे ॲडमिशन कशा प्रकारे होणार आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल। नीट यूजी 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन प्रक्रियेपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स आपण आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा आपले जे काही मोफत अपडेट आहेत ते त्या ठिकाणी मिळवू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे नीट आणि अनिवार्यतेबाबत महत्त्वाचा बदल, म्हणजे 2 कोर्सेससाठी आपण या ठिकाणी डिस्कस करतोय। ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी करायचं आहे, बीपीटीएच आणि ऑक्युपेशनल थेरपी करायचं आहे, बीओटीएच करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी नीट अनिवार्यता म्हणजे नीट मॅन्डेटरी संदर्भातला नवीन नियम किंवा नवीन मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। नेमक्या त्या काय आहेत, कशामुळे तो बदल केलेला आहे, यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये फिजिओथेरपीचे ॲडमिशन कशा प्रकारे होणार आहेत ते सुद्धा पाहूयात। मागच्या 2-3 वर्षापासून जर आपण डाटा बघितला तर महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी फिजिओथेरपीला ॲडमिशन घेण्यासाठी त्यांचा कल वाढलेला आहे। संपूर्ण देशभरामध्ये फिजिओथेरपीसाठी एक पॉझिटिव्ह वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्या विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी वाढत होती। त्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे बदल भारत सरकारच्या पातळीवर त्या ठिकाणी चालू होते। त्यापैकीच एक बदल जो आत्ता करण्यात आलेला आहे, काही मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहे। त्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना नीट मॅन्डेटरी केलेली नाही, म्हणजे नीट देणं गरजेचंच आहे असं कुठलाही नियम भारत सरकारने त्या ठिकाणी केलेला नाही। परंतु महाराष्ट्रातले ॲडमिशन नेमके कसे होतात ते सुद्धा आपण पुढे डिटेल पाहूयात। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ हा विद्यार्थ्यांसाठी ठरणार आहे। नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थ केअर प्रोफेशन NCAHP, जसं MBBS साठी NMC आहे, नॅशनल मेडिकल कमिशन आहे, BDS साठी डेंटल काउन्सिल आहे, आयुर्वेदासाठी BAMS, BHMS, BUMS साठी आयुष मंत्रालय आहे। तसंच या कोर्सेसच्या संपूर्ण ट्रॅकसाठी किंवा या कोर्सेसच्या लायसन्सिंगसाठी या कोर्सेसमध्ये नेमके कोणते महत्त्वाचे बदल करायचे आहेत, या कोर्सेसला भारत देशामध्ये कशा प्रकारे इस्टॅब्लिश करायचं आहे, यासाठी भारत सरकारची जी काही ऑफिशियल ऑथॉरिटी आहे ती आहे नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थ केअर प्रोफेशन। यांच्या वेबसाईटवर जर आपण आत्ता गेलो तर सध्याच्या घडीला 2 महत्त्वाच्या नोटीस असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पहिली नोटीस जी आहे ती 9/1/2026 आहे। या नोटीसमध्ये NTA अध्यक्षांना यांनी सांगितलेलं होतं, ॲडमिशन इन फिजिओथेरपी अंडर ग्रॅज्युएट UG प्रोग्राम दॅट इज बॅचलर ऑफ फिजिओथेरपी BPTH अँड ऑक्युपेशनल थेरपी BOTH अंडर ग्रॅज्युएट UG प्रोग्राम दॅट इज बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी थ्रू नीटच्या थ्रू त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं। या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नीट क्वालिफाय असणं, म्हणजे जो काही कॅटेगरीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो क्वालिफाय असणं बंधनकारक त्या ठिकाणी केलेलं होतं। परंतु आणखी एक लेटेस्ट नोटीस आता या वेबसाईटवर आलेली आपल्याला पाहायला मिळते। ती नोटीस आहे 2/3/2026 म्हणजेच 2 मार्च 2026 ही नोटीस आहे। तर या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नीट मॅन्डेटरी त्या ठिकाणी नाहीये, त्याच्यामध्ये थोडासा त्यांनी बदल केलेला आहे। नेमकं मॅन्डेटरी का नाही, कोणामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सध्या ॲडमिशन कशा प्रकारे होणार आहेत ते सुद्धा पाहूयात। याचा आपण थोडक्यात ॲनालिसिस करूयात। या नोटीसचा नेमका अर्थ काय आहे ते थोडक्यात आपण समजून घेणार आहोत। तत्पूर्वी नीट यूजी 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला आपण सुरुवात केलेली आहे। विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यापासून ॲडमिशन होईपर्यंत संपूर्ण गायडन्स आपण त्या ठिकाणी करत असतो। आमचे कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर कट ऑफ जर पाहायचे असतील वेगवेगळ्या कॉलेजेसचे तर त्यासाठी आपलं स्वतंत्र ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे। ऑनलाईन ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।
पुढे जाऊयात. थोडक्यात फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी मधील प्रवेशाबाबत सुधारित मार्गदर्शक तत्वे जे आपण नोटीस पाहिलेली आहे. उद्देश काय आहे? आगामी शैक्षणिक वर्ष 26-27 साठी प्रवेश नियमांचे स्पष्टीकरण आणि विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शन. मुख्य बदल: या अभ्यासक्रमांसाठी नीट परीक्षेची अट तात्पुरती पुढे ढकलण्यात आलेली आहे. तात्पुरती पुढे ढकलण्यात आलेली आहे. पुढच्या अकॅडमिक वर्षापासून नीट मॅन्डेटरी असणं, विद्यार्थ्यांनी नीट क्वालिफाय असणं हे कंपल्सरी केलं जाणार आहे. या वर्षीसाठी तात्पुरती ती अट पुढे ढकलण्यात आलेली आहे. मागच्या वर्षीची जसे ऍडमिशन प्रक्रिया होत्या त्याच पद्धतीने फिजिओथेरपीच्या त्या ठिकाणी ऍडमिशन प्रक्रिया होणार आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊया. नीट मॅन्डेटरी करण्याचा निर्णय पुढे का ढकलण्यात आलेला आहे? एनटीएचा अहवाल, नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएच्या अहवालानुसार नीट यूजी 2026 ची प्रक्रिया सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. लॉजिस्टिक आव्हाने: अचानक नवीन कोर्सेसचा समावेश केल्यास परीक्षार्थ्यांची संख्येत मोठी वाढ होऊन प्रशासकीय आणि व्यवस्थापनात अडथळे येऊ शकतात. हा एनटीएने रिझन त्या ठिकाणी दिलेला आहे. अंतिम निर्णय काय घेण्यात आलेला आहे? विद्यार्थ्यांचे हित आणि व्यवस्थापनाची सोय पाहता केवळ 26-27 या एका वर्षासाठी नीटची अट शिथिल करण्यात आलेली आहे. म्हणजे नीट क्वालिफाय असणं ही अट या वर्षीसाठी शिथिल करण्यात आलेली आहे. पुढच्या वर्षीपासून तो नियम त्या ठिकाणी नीट मॅन्डेटरी केलं जाणार आहे. फक्त एका वर्षासाठी ही अट शिथिल करण्यात आलेली आहे. त्यामुळे या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी किंवा अलाइड कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. याच्यामध्ये तुम्ही नीट परीक्षा दिली तर तुम्ही क्वालिफाय व्हा अथवा क्वालिफाय होऊ नका. जस्ट नीट परीक्षेला बसला आणि तुम्हाला त्या ठिकाणी 10 मार्क्स जरी आले तरी फिजिओथेरपीसाठी तुम्ही त्या ठिकाणी यावर्षी इलिजिबल होणार आहात. पुढच्या वर्षी तशा प्रकार होणार नाही. पुढच्या वर्षी तुम्हाला नीट मॅन्डेटरी, नीट क्वालिफाय असणं गरजेचं केलं जाणार आहे. त्यामुळे ज्यांना फिजिओथेरपीला ऍडमिशन घ्यायचं आहे 26-27 चे विद्यार्थी त्या दृष्टीने लकी ठरलेले आहेत. त्यांनी नीट परीक्षेला नुसतं बसलं आणि पेपर देऊन जरी आले तरी कुठे ना कुठे त्यांना फिजिओथेरपीला ऍडमिशन मिळणार आहे. पुढच्या वर्षीपासून तसं होणार नाही. पुढच्या वर्षी तुम्हाला नीट क्वालिफाय करावं लागणार आहे. जो काही कॅटेगरीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो तुम्हाला पास करावा लागणार आहे. पुढे जाऊयात. नवीन प्रवेश निकष कशा प्रकारे आहेत? तर 12वीच्या मार्क्सवर, HSCच्या मार्क्सवर खुला प्रवर्ग, जनरल EWS, PCB मध्ये 12वीच्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये किमान 150 मार्क्स म्हणजेच 300 मार्क्सचा असेल तर 150 मार्क्स त्यांना पाहिजेत. राखीव प्रवर्ग SC, ST, OBC, दिव्यांग, PWD जेवढे काही रिझर्व्ह कॅटेगरी आहेत, ओपन आणि जनरल EWS सोडून बाकी जेवढ्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत त्यांना PCB मध्ये 120 मार्क्स असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. भविष्यातील नियोजन 2027-28 पुढील शैक्षणिक वर्षापासून BPT आणि BOTH अभ्यासक्रमांसाठी नीट यूजी परीक्षा अनिवार्य असेल. 26-27 प्रवेश केवळ 12वीच्या SSC गुणांवर आधारित दिले जातील. नीटची आवश्यकता नाही. त्या नोटीसनुसार इतर निकष, इतर सर्व शैक्षणिक आणि प्रवेश निकष आयोगाच्या आधीच्या सूचनेनुसार कायम राहतील. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. अधिकृत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संबंधित विद्यापीठ किंवा राज्याच्या काउन्सिलशी संपर्क साधावा. ही महत्वाची सूचना आहे. इथे महाराष्ट्र स्टेट मधले ऍडमिशन कशा प्रकारे होतात ते सुद्धा आपण थोडक्यात समजून घेऊया. महाराष्ट्र राज्यामध्ये फिजिओथेरपीचा जर आपण विचार केला तर 3 टाईपचे कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे फिजिओथेरपीचे गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यातले, याची संख्या कमी आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आणि तिसरा प्रकार आहे डीम युनिव्हर्सिटी. महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचे जे काही प्रवेश प्रक्रिया आहेत तर महासीईटीच्या वेबसाईटवरून होतात. महाराष्ट्र सीईटी सेलचा ऍप्लिकेशन फॉर्म नीट रिझल्ट लागल्यानंतर एकच असतो. MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPTH, ऑक्युपेशनल थेरपी कुठलाही कोर्स करायचा असेल हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये तर त्यांचा ऍप्लिकेशन फॉर्म एकच असतो. प्रवेश प्रक्रिया मात्र 3 ग्रुपमध्ये होतात. ग्रुप ए मध्ये MBBS, BDS चा समावेश केलेला आहे. ग्रुप बी मध्ये आयुष कोर्सेस आहेत, BMS, BHMS, BUMS आणि ग्रुप सी अलाइड कोर्सेससाठी त्या ठिकाणी केलेला आहे. तर याच्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी म्हणजेच MBBS, BDS किंवा आयुष कोर्सेस असतील. इथे ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थी कॅटेगरीनुसार नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे. क्वालिफाईंग मार्क्स विद्यार्थ्यांना मिळवणं अनिवार्य आहे. परंतु सध्याच्या घडीला फिजिओथेरपीच्या ऍडमिशनसाठी विद्यार्थ्यांना नीट क्वालिफाय असणं गरजेचं नाही. अगदी विद्यार्थी नीट फेल जरी झाला, 10 जरी मार्क्स आले, विद्यार्थ्याला काही कॉलेजला 1 ते 2 मार्क्सला सुद्धा फिजिओथेरपीला ऍडमिशन त्या ठिकाणी झालेलं होतं. तर हीच प्रोसेस यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये राहणार आहे. ह्याच पद्धतीने यावर्षीचे ऍडमिशन होणार आहेत. पुढच्या वर्षीपासून मात्र नीट मॅन्डेटरी केले असल्यामुळे नीट क्वालिफाय होणं विद्यार्थ्यांना गरजेचं असेल. यावर्षी त्या नियमांमध्ये सूट देण्यात आलेली आहे. डीम युनिव्हर्सिटीचे ऍडमिशन नीट बेसवर न होता काही डीम युनिव्हर्सिटी नीटच्या बेसिसवर घेतात,
तर काही डीम युनिव्हर्सिटींची सेपरेट सीईटी आहे. डीम युनिव्हर्सिटीमध्ये DY पाटील आहे, भारती आहे, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लोणी आहे, दत्ता मेघे ग्रुप आहे. ते जे काही डीम युनिव्हर्सिटी आहेत इथे त्यांची सेपरेट सीईटी होते. यांच्या सीईटीच्या एक्झामच्या शेड्यूल त्या ठिकाणी येत असतं. जेव्हा शेड्यूल येईल तेव्हा आपण विद्यार्थ्यांसोबत ते डिस्कस करणार आहोत. परंतु सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांना एक रिलीफ मिळालेला आहे की या वर्षीपासून नीट मॅन्डेटरी नाही फिजिओथेरपीच्या ऍडमिशन साठी. अगदी 12वीवर सुद्धा विद्यार्थी फिजिओथेरपीला ऍडमिशन घेऊ शकतात. परंतु तो ऑल इंडिया लेवलवरचा डिसिजन आहे. महाराष्ट्र शासन वेगळा डिसिजन त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा कंपल्सरी द्यायची आहे. जरी तुम्ही त्याच्यामध्ये फेल झालात आणि तुम्हाला फिजिओथेरपी करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या मार्क्सवर सुद्धा जे काही मार्क्स हातात आहेत त्या मार्क्सवर सुद्धा फिजिओथेरपीला ऍडमिशन घेऊ शकता. परंतु नीटचा फॉर्म भरला असेल तर नीट परीक्षा एकदा जरूर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी द्यायला पाहिजे. नियमांमध्ये वेळोवेळी त्या ठिकाणी बदल होतात, त्यामुळं अनिवार्य नाही म्हणून कोणी नीटच्या परीक्षेला जाण्याचं टाळू नये. प्रत्येक विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही नीटची परीक्षा देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्या मार्क्सचा उपयोग काही ना काही तुम्हाला याही ठिकाणी होणार आहे. हे जे काही महत्त्वाचे बदल हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये त्याच्या एलिजिबिलिटीमध्ये येत आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आपण विद्यार्थ्यांसोबत वेगवेगळ्या व्हिडिओ मार्फत डिस्कस करणार आहोत. पुन्हा एकदा चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पेड काउन्सिलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.